नमस्कार, मी मयूर भोईर. आज आपण आलो आहे पाली येथील हातोंड या गावात. बरोबर. तर या ठिकाणी आपण येऊन आज या बोरवेलचं आपण इन्स्पेक्शन केलं आहे. तर ठीक आहे, तर याच्यामध्ये काही जे त्रुटी आढळल्या आहेत किंवा काय, आज शेतकऱ्यांना विचारून घ्या की नेमकं दादा मला एक सांगा, आज आपण कॅमेरा आपण चेक केला इन्स्पेक्शन करून, ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय आढळलं? आतमध्ये पूर्ण कातल वगैरे किंवा पाणी वगैरे काय आढळलं नाही. ओके. आपल्याला इन्स्पेक्शन कशासाठी करायचं होतं? पाणी आहे की नाही बघण्यासाठी, चेक करण्यासाठी. तर ठीक आहे, आपण आता जे काम केलं आहे तर त्याच्यामध्ये आमच्या या कामामध्ये तुम्ही संतुष्ट आहात का? हां, नक्की ना. आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? हे करणं चांगलं आहे की कसं? नाही, हे करणं गरजेचंच आहे. ओके. नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आज आपण आलो आहोत पाली येथील हातोंड या गावात. एका जागरूक शेतकऱ्याने आपल्याला 400 फूट खोल बोरवेलमध्ये नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी आम्हाला संपर्क केला होता. बोरवेल मारल्यानंतर अनेकदा पाणी लागेल का, किती खोलीवर पाणी आहे किंवा आत काही अडकला आहे तर नाही ना, असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतात. यासाठी आम्ही आधुनिक कॅमेरा स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करतो. तुम्ही पाहू शकता, जसा आमचा कॅमेरा खाली जात आहे तसा जमिनीचा पोत स्पष्ट दिसतोय. बरोबर. 200 फुटावर आपल्याला पाण्याची पातळी स्पष्टपणे दिसून आली. यामुळे शेतकऱ्याला पाण्याचा अंदाज घेणं सोपं होतं. जमिनीच्या आतले खडक, भेगा, पाण्याचे झरे शोधण्यासाठी हे स्कॅनिंग अत्यंत उपयुक्त ठरतं. अंदाजे काम करण्यापेक्षा डोळ्यांनी खात्री करणं केव्हाही चांगलं. कामाच्या शेवटी शेतकरी समाधानी असणं हीच आमची पावती. दादांनी स्वतः कॅमेराद्वारे त्यांच्या बोरवेलची स्थिती पाहिली आणि समाधान व्यक्त केलं. जर तुम्हालाही तुमच्या बोरवेलचं स्कॅनिंग करून घ्यायचं असेल तर आजच आमच्याशी संपर्क साधा. शेती वाचवा, पाणी वाचवा. धन्यवाद.